मी BSc झालो खरा, पण पुढे काय करावं हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता. तर मी ज्या बंधूंनी मला BSc पर्यंत शिक्षण दिलं त्यांचंच प्रपोजल आले, तो आता MSc कर. मी MScला ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुणे युनिव्हर्सिटीत जाऊन ॲडमिशन MScला फर्स्ट इयरला घेतली. पण तिथे वातावरण मला फार आमच्या फर्ग्युसन कॉलेजपेक्षाही वेगळं वाटलं. तिथले रस्ते, तिथले असणारे प्राध्यापक, मोठी मोठी लायब्ररी हे पाहून मी सुद्धा त्या काळामध्ये भारावून गेलो. त्यावेळी रँगलर महाजनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि आमच्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे जयंत नारळीकरांचे वडील आम्हाला गणित शिकवायला होते. या मोठी मोठी विद्वान मंडळी त्या काळामध्ये होते. आमच्या गणित डिपार्टमेंटचे हुजूर बाजार म्हणून विद्वान ग्रस्तसुद्धा डिपार्टमेंटचे हेड होते. आणि मी तिथं मग करून टाकलं की आपण ह्या पूर्ण MSc करायची आणि म्हणून जाऊन तिथे राहू लागलो. आई हाच आपला पहिला गुरु असतो. आईने वेळोवेळी दिलेली शिकवण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. आपण नकळत तिच्या वागण्या बोलण्याचं अनुकरण करत असतो. त्यामुळे आईने दिलेले हे संस्कार ही आपली आयुष्यभराची शिदोरी असते. आम्ही 4 भावंड आणि ते दोघं असे 6 कुटुंब आणि 2 भाऊजया आणि आमची घरची फार गरिबी होती. अशा परिस्थितीत प्रपंच चालवणं अवघड जात होतं. अशा वेळी आई केवाट करायची. आमच्याकडे कोरेगावला सोमवारी बाजार भरतो आणि बुधवारी सातारोडला बाजार भरतो. त्या बाजारात जाणार, तिथल्या लोकांची भाजी घेणार किंवा काही वस्तू घेणार आणि ते घेऊन विकायला बसणार. आणि कधीकधी आमच्या सातारोडला बुधवारी सुट्टी शाळेला हाफ डे असायचा. त्यावेळेला मी सुद्धा बाजारात आईबरोबर उभा राहायचो आणि भाजी 2 आण्याला पेंडी 2 आण्याला पेंडी म्हणून आम्ही भाजी विकण्यासुद्धा आईला मदत केलेली आहे. गरीब परिस्थिती अगदीच भागेना तर आई आमची संध्याकाळी माडगं करायची आणि आम्ही सर्व भावंड माडगं पिऊन राहत असतो. मी पाठीमागे मी माझ्या कुपर स्कूलचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यावेळेला आम्हाला कपडे नसायचे. तर कपडे नसायचे तर मग मी आईला म्हणायचो, कपडे नाहीत मला, नवीन घे. म्हणे कपडे नाही म्हणून तुला त्याची लाज वाटून घेऊ नको. आहे या कपड्यात तू शिक्षण घे, मोठा हो आणि मग तुला पाहिजे ते वस्तू घेऊ शकतो. तर त्याचा मी जीवनामध्ये फार उपयोग करून घेतला. मी कॉलेज जीवनामध्ये असताना सुद्धा मला ज्या पुढचं थोडं सांगावं वाटतंय, ज्या वेळेला मला तिथे कॉलेजमध्ये काही शिक्षणात समजत नव्हतं त्या वेळेला मी रात्रीचा उठून मी आईची आठवण केलेली आहे. आणि मी विचारलं, आता मी काय करू? काही करू नको. तुला जे एखादा विषय समजला नाही तो दुसऱ्याला विचार आणि त्यामुळं तुला तुझे मित्र जे असतील त्यांना विचार. म्हणून मी तो प्रयोग केला आणि मला जे न समजलेल्या गोष्टी समजून गेल्या. म्हणूनच मी म्हणतो, मला जर माझी आई पहिली गुरु नसते तर मी जीवनात काही करू शकलो नसतो. नमस्कार.
झेप या मालिकेत मी स्वाती पानसरे आपले स्वागत करते. मागील भागात आपण एक यशस्वी उद्योजक श्री सदाशिवराव बोराटे यांची यशोगाथा उलगडून पाहिली होती. तर ह्या भागात आपण त्यांच्या कारकिर्दीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. घरच्या मंडळींचा नोकरी करण्याबद्दल आग्रह जरी असला तरी आपण नोकरी करणार नाही, व्यवसायच करणार असा बोराटे साहेबांचा ठाम निर्धार होता. त्यामुळे इंदापूरच्या एका ज्युनियर कॉलेजमध्ये गणित शिक्षक म्हणून निवड होऊनही त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही. तर पुढे काय, हा एक यक्षप्रश्नच होता. MSc झाल्यानंतर इंदापूरच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी मी अर्ज केला. इंटरव्ह्यूसाठी मी गेलो होतो आणि त्यामध्ये माझं त्यांनी सिलेक्शनही केलं. पण माझं दुसरं जे मत होतं की आपण उद्योग क्षेत्रात जायचं आणि आपलं उद्योग क्षेत्रातच करिअर करायचं, म्हणून मी ते नोकरीला न जाण्याचा विचार केला. माझा मित्र हनुमंत माने सुट्टीवर आला होता. मी त्याच्यापासून 250 रुपये घेतले आणि पुण्याचा रस्ता धरला. पुण्याला गेल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडला माने मेन्शन म्हणून बिल्डिंग होती, तिथे 40 रुपये भाड्याने एक रूम घेतली. नंतर मला असं वाटलं की आपण कोणाच्या तरी साथीने धंदा करावा, म्हणून मी सोमवार गाठून मी माझ्या मित्र पाटोळे यांच्या घरी गेलो. मी गेल्यानंतर मला दादाने विचारले, अरे का आलाय, तू काय करतो, याच्यापुढे तू काय करणार आहेस? तर मी सांगितलं मी उद्योग इंडस्ट्री टाकणार आहे. आणि कोणती इंडस्ट्री टाकणार आहे? तर मी त्याच्या अगोदरच थोडा एक विचार करून ठेवला होता की आपण प्लास्टिक इंडस्ट्री टाकावी, जेणेकरून आपल्याला आपल्या बुद्धीला झेपेल असा धंदा असेल. मग म्हणे तू असं कर, त्या जागेची चौकशी कर, तू आणि माझा मुलगा बाळू तुझा मित्र जो आहे त्याच्याबरोबर तू इंडस्ट्री चालू कर. 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आपल्याला मिळू शकतो आणि त्याची किंमत होते 9,000 रुपये. 9,000 रुपये आपल्याला त्यांना द्यावं लागतात. त्यातला 50% पैसे आहेत ते आपण आता 4,500 रुपये भरावे लागतात. आता त्यांनी काय मनामध्ये ठरवलं मग कल्पना नाही. म्हणजे तू त्यातले 4,500 रुपये तू स्वतः भरायचे आणि नंतर जसे रोज लागतील तसे मी तुला पैसे द्यायचे. माझे जे थोरले भाऊ आहेत केशवराव, त्यांना थोडे पहिल्यापासूनच त्या उद्योगाच्या संदर्भात गोडी होती. मग त्यांनी काय केलं असेल तर आमच्या घरात ज्वारी धान्य होतं काही आणि आम्ही गूळ पिकवत असतो. तर आमच्या घरी गुऱ्हाळ असायचे. त्या गूळ हे सर्वच विकलं आणि मला 4,500 रुपये दिले. त्याच वेळेला मग मी ते 4,500 रुपये घेऊन परत पाटोळे यांच्याकडे पुण्याला आलो. त्यांच्याजवळ पैसे दादा म्हटलं मी 4,500 रुपये आणले. तर त्यांनी ते पैसे ठेवून घेतले आणि अरे म्हणे आता कसे द्यायचे? तर म्हटलं ह्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावं लागेल. तर प्रोजेक्ट रिपोर्ट कोण बनवणार, काय आहे का, तुझ्या कोणी माहितीचं आहे का? तर मला माझे एक मित्र होते चौधरींनी मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला आणि प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्यानंतर आमची खरी सुरुवात झाली. 2 MSFCसह आम्हाला 1,53,000 रुपये फक्त सँक्शन झालं. पण आता त्याच्यामध्ये विषय असा होता की युनिट चालू करायचं म्हणजे बिल्डिंग पाहिजे, लाईट पाहिजे, मशिनरी पाहिजे, ह्या गोष्टी अस्तित्वाने येणं गरजेचं होतं. या प्रयत्नाला आमच्या यश येऊन 1 जानेवारी 1974 रोजी युनिट आमचं इलाइट प्लास्टिक इंडस्ट्रीच्या नावाने S65 MIDC बोसरे येथे चालू झाले. आयुष्यातील मोरपंखी क्षण म्हणजे विवाह. विवाहाच्या गाठी ह्या परमेश्वरानेच बांधलेल्या असतात. प्रत्येक जण आपापल्या जोडीदाराची स्वप्न पाहत असतो. बोराटे साहेबांच्या विवाहाबद्दल आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. माझं त्या वेळेला वय झालं होतं 28 वर्षाचं आणि त्या वेळेला 28 वर्षाच्या मुलाचे लग्न सहसा आमच्या ग्रामीण भागात राहत नाही. माझ्याबरोबरचे जे मुलं होती त्या सर्वांचेच लग्न झालेले होते. आमचे एक मावस भाऊ आहेत दूध इथं,
ते म्हणले अरे स्वतः तू लग्न करणार का, एक मोठी शिक्षिका आहे, शिक्षिका आहे म्हणजे तुला वळण विचार चांगले असतील, आणि म्हणून मी होय म्हटलं. आणि माझं 7 मेला मला लग्न 74ला लग्न झालं. ज्यावेळेस हे स्थळ आलं त्यावेळेस पहिली गोष्ट होती की मुलगा MSc आहे पण नोकरी करत नाहीये, तो काहीतरी वेगळंच करतोय. आणि तो काय करतोय हे आम्हाला अजिबात माहित नव्हतं. कारखाना म्हणजे काय असतो, तो कसा चालतो ते काही कळत नव्हतं. परंतु माझे चुलते रघुनाथ भाऊ म्हणाले की माझी मुलगी एवढी शिकलेली आहे, ती कुटुंब व्यवस्थितरित्या सांभाळू शकते. मग जावयाने जरी काही उपद्व्याप केले म्हणजे त्याचे प्रयोग काय केले तरी काय हरकत नाही. आणि या बेसवरती माझं लग्न ठरलं आणि ते तडवळे मुक्कामीच आमचं लग्न झालं. आता सर्व सुरळीतपणे सुरू झालं होतं, पण दैवाला ते मंजूर नव्हतं. काहीतरी विपरीत घडण्याची तयारी सुरू होती. ध्यानीमानी नसताना एक संकट अनपेक्षितपणे पुढे उभं राहिलं, आणि संकटही अशा माणसाकडून ज्यानेच आतापर्यंत संकटातून सुटण्याचे मार्ग सुचवले होते. मी नंतर पुण्याला गेलो, हिलाही घेऊन गेलो त्यांच्या बंगल्यावर. ते हिलाची बोलले चांगले, पण नंतर 2 दिवसांनी मला बोलवून घेतलं. अरे हे आता इंडस्ट्रीचा आहे आपली थोडी चालू केलेली आहे, पण मला वाटतं तू तरी इंडस्ट्री चालवावी, नाहीतर आम्ही तरी चालवावी. ते म्हणजे तू तरी 25,000 दे, नाहीतर आम्ही तरी तुला 25,000 देतो. म्हणलं मी आता माझे दोर मागचे तोडलेले आहेत, आता मी काही इंडस्ट्री सोडणार नाही. म्हणलं म्हणे तू पैसे कधी देणार, नाही म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणे असं का, तू प्रॉमिसरी नोट लिहून दे, 25,000 रुपयाची प्रॉमिसरी नोट लिहून दे. आणि पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली आमची, पण नुसत्या प्रॉमिसरी नोटवर. पण जेव्हा आमची पार्टनरशिप तुटली आणि नंतर मग संकट यायला सुरुवात झाली, या संकटाशी कसा सामना करावा हे मला कळत नव्हतं. बँकेचे लोक यायचे आणि पैसे मागायचे. खरं म्हणजे हे घरी थांबायचेच नाहीत, हे बाहेरच फिरायचे. आणि आलेल्या सगळ्या पैसे मागणाऱ्यांना मलाच तोंड द्यावं लागायचं. माझी मुलगी लहान होती, ती खांद्यावर इकडून इकडं वळवळ करत असायची, आणि मी बँकेच्या लोकांशी बोलत असायची की आता आम्हाला कसं मोठं काम येणार आहे, मी आता कशी प्रगती करणार आहे, असं मी त्यांना सांगायची. आणि त्यावेळेस माझी मुलगी इकडं तिकडं पळत असायची, तिच्या मागं पण पळायची. काही दिवसांनी MSFCचे लोक आले, म्हणाले वहिनी तुमचं सामान बाहेर काढा, आम्हाला इथं कुलूप लावायचं. खरंच तुम्ही विचार करा की माझ्या मनाची त्यावेळेस काय स्थिती झाली असेल. काही लोक कुठे भक्ष मिळतं का हे शोधत असतात. त्यात बोराटे साहेबांसारखा साधा सरळ माणूस मिळाला तर मग काही विचारायलाच नको. कुणीही यावं आणि फसवून जावं असंच घडत गेलं, आणि परिस्थिती अधिकच खालावत गेली. एक पटवा म्हणून नाना पेठेत एक ग्रस्त होते, ते माझ्याकडे आले आणि मग तुम्ही बॅग बनवताना मला बॅग द्या. तर म्हटलं ठीक आहे, चांगली संधी आहे, आपल्याला धंद्याची सुरुवात होते. मग मी काय केलं, त्यांनी मला सायझेस दिल्या, 4 इंची 5 इंची 10 इंची अशा सायझेस. आणि मी एक मनुष्य ऑपरेटर ठेवला होता, आणि म्हणून मशीन चालू त्या बॅगा सर्व बनवल्या. आता पुण्यात न्यायचं, तो काय म्हणला तिथं या तुम्हाला मी भाडेसहित पैसे देतो. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी रिक्षा केली आणि रिक्षा मध्ये माल सर्व टाकून नाना पेठेत गेलो. तर त्याच्याकडे गेल्यानंतर तो हात लावायच्या अगोदर मला हे माल बरोबर नाही, रिजेक्ट आहे, हा चालणार नाही आम्हाला, त्याचा गेज बरोबर नाही. आता मी मात्र त्यावेळेला भयंकर हातबल झालो, कारण बाजूला रिक्षा उभी आहे. रिक्षावाला असं सांगतोय की तुम्ही मला पैसे द्या, मला लवकर जायचे, दुसरं गिरायक बघावं लागेल. आणि हा तर मला म्हणतोय नाही. म्हणलं साहेब काय करता येईल हो पाठव साहेब, नाही म्हणे निम्म्या किमतीत तुम्हाला हे द्यावं लागेल. मी विचार करायला, आता मी माल मुंबईवरून आणलेला बनवलेला, आता ह्यांना मी निम्म्या किमतीत कशा प्रकारे देऊ शकतो. तर पण माझाही त्या गोष्टीला नाविलाज होता, म्हणून मी त्या वजन केलं आणि निम्मे पैसे घेतले. हा मला आलेला पहिला अनुभव. प्रतिकूल परिस्थिती किंवा संकट म्हणजे नशिबाचे भोग म्हणून जर का हार मानली, तर मग माणसं आणि त्याची ध्येय
ह्या दोघांचाही अंत. परंतु मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रगल्भ आशावाद तसेच आत्मविश्वास या सद्गुणांनी जर का प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली तर मग दैवही आपोआप अनुकूल होते. काही योगायोग असे जुळून येतात की तिथे तर्कशास्त्रही थिट पडतं. मी इंडस्ट्री चालू केली खरी, पण त्याला लागणार मेन म्हणजे टेलिफोन आमच्याकडे नव्हता. आम्ही नंबर लावला होता, पण पूर्वी टेलिफोन मिळायला सुद्धा उशीर लागायचा. पण आम्हाला नंबर लागला आणि आमच्या घरी टेलिफोन सुरू झाला. टेलिफोनवाले नंबर लावून बाहेर गेले, तेवढ्यात बेल वाजली. तर त्या मिसेसनंच माझ्या फोन उचलला होता आणि ते विचारलं कुणाचा नंबर आहे, काय आहे. तर म्हणे बोराटे. आणि काय करता तुम्ही? तर प्लास्टिक इंडस्ट्री मोल्डिंग करतो. ते तर मग म्हणे मी विचारलं तुम्ही कुठून बोलताय? तर फिलिप्स कंपनीतून बोलतोय. आणि तुम्ही मोल्डिंग तुमच्याकडे मशीन आहे का? मशीन आहे. मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना पाठवून द्या फिलिप्सला. ते कंपनी आमच्यापासून 50 किलोमीटरवर लोणीला आहे. तर ते पहिला नंतर त्यानंतर माझ्याकडे गाडी नव्हती, मग दुसऱ्याची गाडी टू व्हीलर घेतली लॅम्ब्राटा आणि मी लोणीला गेलो आणि त्या साहेबांना भेटलो. म्हणे अरे म्हणे आमच्याकडे असं काम आहे, नॉब बनवायचे, रेडिओचे नॉब बनवायचं काम आहे. म्हणजे मी करणार का? आता मला तसं टेक्निकली ज्ञान झिरो. मोल्डिंग कसं करतात हे सुद्धा माहीत नाही, कारण मशीन आहे चालू फक्त करता येते, पण क्वालिटी कशी काढतात कशा प्रकारे आहे हा प्रकार मला माहीत नव्हता. तरी मी त्यांना म्हटलं मी करतो आणि मशीनमध्ये बदल करायला लावून त्यांनी आम्हाला ते काम दिलं. आणि पहिला फोन आल्यामुळं फिलिप्स कंपनीचं काम प्रोडक्शन प्लास्टिक मोल्डिंगचं सुरू झालं. तुमच्या अंगी कितीही कर्तृत्व असो, परंतु ते जोपर्यंत जगाला दिसत नाही तोपर्यंत जगाच्या लेखी त्याची किंमत शून्य. पण एकदा का तुमचा नावलौकिक झाला की मग सगळी जण तुमचा उदो करतात. बोराडे साहेबांचा त्यांच्या जन्मगावी तडवळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून झालेला सत्कार हा त्यांना अंतर्मुख करणारा होता. आमच्या हायस्कूलचे हेडमास्टर पवार सर माझ्याकडे आले आणि ते मला स्नेहसंमेलनासाठी निमंत्रण देण्यासाठी आले होते. माझ्यासारख्या माणसाला हायस्कूलमध्ये निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याचंच मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण मला माझा गावापासून संपर्कच 5-6 वर्ष तुटलेला होता. तरी पण मी त्यांना गावी येण्याचं मान्य केलं. त्यांनी तारीख ठरलेली होती, त्या दिवशी मी गावी गेलो. त्या दिवशी माझी पूर्ण गावातून मिरवणूक काढली गेली. मला त्या दिवशी फार समाधान वाटलं की माझं कोणीतरी आहे, मला बोलवतंय, त्याचा जास्त आनंद झाला. आमचे सर्वांचे लाडके अण्णा हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला येऊन एका पुण्यासारख्या म्हणजे औद्योगिक शहरामध्ये एक उद्योगपती म्हणून ज्यांनी नाव कमवलं, आमच्या तडोळ्याच्या नावाचा मानाचा तुरा त्यांनी त्या ठिकाणी रोवला आणि आमच्या तडोळ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केलं. याबद्दल आम्हा सर्वांना त्यांचा फार फार मोठा अभिमान वाटतो. आमचं पूर्वी घर होतं वडारजीत. माझ्या जे हिश्श्याला आले होते ती पूर्ण जमीन पडीक होती. मी विचार केला की आपण या जागेमध्ये घर बांधावं, वारंवार गावी यावं, की ज्याच्यामुळे इथल्या लोकांशी त्या मातीशी संबंध मला ठेवता येईल. म्हणून मी तिथे घर बांधायला काढलं. 1+2 आकाराचं घर बांधायला काढलं. पण मी बांधल्यानंतर मला वाटलं इथे जागा आहे. माझा अंतरात्मा सांगू लागला की इथं तुम्ही प्लास्टिक इंडस्ट्री गावामध्ये काढली पाहिजे.